नमस्कार. साईराम. माझं नाव मंजिरी मालवणकर आहे आणि आज आपण आपल्या मराठी विषयाच्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ घेत आहोत त्यातला हा दुसरा भाग आहे. इयत्ता 10वीचा स्थूल वाचनाचा पाठ आपण पाहत होतो. या स्थूल वाचनाच्या पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांना आणि लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. डॉक्टर अनिल काकोडकर यांचे बार्कमधील 2 अनुभव आपण पाहत होतो. तर डॉक्टर अनिल काकोडकर म्हणजे कोण यांचा आधी परिचय करून घेऊया. यांचा जन्म 1943 साली झाला. हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असे आपले हे थोर शास्त्रज्ञ यांनी आपल्या बालपणीच्या काळातल्या म्हणजेच शालेय शिक्षण संपून जेव्हा ते कॉलेजला गेली आणि कॉलेज संपून जेव्हा ते बार्कमध्ये जॉईन झाले त्यावेळी त्यांना आलेले 2 अनुभव त्यांनी आपल्याला सांगितले. त्यातला पहिला अनुभव आपण पाहिला आणि हा पहिला अनुभव काय होता थोडक्यात एकदा परिचय करून घेऊया की मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून काकोडकर यांनी हे पत्र लिहिले. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. आणि बार्क म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला सांगितलं. बार्क म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते. ते कमी दर्जाचे न मानता ते काम करायची सवय ठेवली पाहिजे, तर मोठे काम करताना अडचणी येत नाही असा संदेश त्यांनी या पाठातून देतात. आणि त्यांना हे अमूल्य विचार कोणाकडून मिळाले? त्यांना हे अमूल्य विचार मिळाले ते म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे आपले सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांनी पार्कमध्ये जेव्हा अनिल काकोडकरांना भेटले त्यावेळी त्यांना उपदेश केले आणि ते उपदेश त्यांच्या मनावर कोरले गेले. आता डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे आपण पाहिले की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांचा पाया त्यांनी घातला. भारतामध्ये अणुसंशोधन केंद्र उभारलं, तुर्भे येथे अणुभट्टी उभारली आणि आज ती मोठ्या बार्क या नावारूपाला आले. त्यामध्ये त्याचं रूप फार विस्तृत झालेलं आहे आज, पण सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांनी ते उभारले होते ते अत्यंत लघुरूप होतं, छोटंसं होतं. आणि त्यावेळी जवळजवळ 100 मुलं-मुली होती, इतकी मुलं तिथे होती जेव्हा डॉक्टर अनिल काकोडकर तिथे प्रशिक्षणासाठी गेले होते. तेव्हा त्याचवेळी तिथे 1-2 वेळा डॉक्टर होमी बाबा आले होते आणि लेखकांची आणि होमी बाबांची भेट झाली. त्यातला त्याने एक प्रसंग सांगितला होता की ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पुरेल इतकं काम इथे आहे का, त्यावेळी त्यांनी म्हटलं तुमचं काम तुम्ही निर्माण करा, तुम्ही संशोधन करा, तुम्हाला काही कमी पडले तर आम्ही आहोतच, संशोधनात जी मदत हवी ते आम्ही देऊ, पण तुम्ही काम नाही असं म्हणू नका, काम स्वतःचं स्वतः निर्माण करा, बॉस सांगेल तेवढंच काम करायची प्रवृत्ती तुम्ही ठेवू नका. अशा प्रकारचा जो अनुभव त्यांनी सांगितला, जो विचार सांगितला, तो लेखकाच्या मनावर खूप चांगल्या पद्धतीने कोरला गेला. त्यांच्या विचाराने लेखक अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी मन लावून काम करण्यास सुरुवात केली, संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यानंतरचा त्यांचा आता दुसरा अनुभव आपण बघतोय. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. जॉईन होणे, रुजू होणे की ट्रेनिंग स्कूल संपलं, आता बार्कमध्येच नोकरीला लागले. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. आत्तापर्यंत ते एक ट्रेनिंग म्हणून काम करत होते, पण ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर त्यांना बार्क या संस्थेमध्येच नोकरी मिळाली आणि इंजिनियर म्हणून ते कामावर रुजू झाले. जॉईन होणे, रुजू होणे. तेव्हा तिथल्या मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले. आता मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे काय? मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर आवरण घालणे, मीन्स कोटिंग करायचं. तर हे प्रक्रिया त्यांना दिली होती, हे काम त्यांना दिलं होतं. मग
आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, सर यावर काम करतो, पण मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. लेखक इंजिनियर होते. लेखकाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही मला हे सांगताय, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करा सांगताय, सामग्री वगैरे सर्व आहे, मशिनरीज आहेत, सगळं आहे, पण मला माझ्या हाताखाली एक वेल्डर लागेल आणि एक फोरमन लागेल. फोरमन म्हणजे एक सुपरवायझर जो डायरेक्ट करतो वर्कर्सना, आणि एक वेल्डर जो जॉईंट करतो, ग्रिल वगैरे बघितलं ना तुम्ही, वेल्डिंगचं काम करतो लोखंडाचं, तो. असे 2 व्यक्ती मला माझ्या हाताखाली लागते आणि मी कामाला सुरुवात करतो. म्हणजे लेखकाने आपल्या ज्या गरजा होत्या त्या त्यांनाच सांगितल्या, की मी या प्रक्रियेवर काम करतो, मला या 2 लोकांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःचं काम स्वतःच करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून सुरुवात केली आणि बरीच धडपड करून काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असंच बरंच काय 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 म्हणत गेले. बघा, सुरुवातीला जेव्हा लेखक जॉईन झाले होते तेव्हा लेखकाने काम बघितलं, कशा पद्धतीचं काम आहे ते समजून घेतलं आणि लेखकाने सांगितलं, ठीक आहे, मी हे काम करतो, पण मला या कामासाठी या 2 व्यक्तींची गरज आहे, मला द्या. तेव्हा त्यांना लगेच सांगण्यात आलं, की नाही, तुम्हाला आता कोणाची मदत मिळणार नाही, तुम्हाला स्वतःचं काम स्वतःच करावं लागेल. हे एक महत्त्वाचा मुद्दा आणि हा मिळालेला त्यांना एक मंत्र, स्वतःचं काम स्वतःच करा. तुम्हाला सवय आहे का तुमच्या स्वतःचं काम स्वतः करण्याची? बरीच जणं आपली कामं इतरांवर टाकून मोकळी होतात. साधं पाणी जरी काही घ्यायचं असेल तरी आई पाणी आण, बाबा पाणी द्या, किंवा पाणी पिल्यानंतर ग्लास आपण ठेवतो आणि दुसऱ्याला उचलायला लावतो. घरातल्या आपण वस्तू इतरत्र टाकून देतो आणि आई बिचारी आपलं सर्व उचलत असते. सर्व तुम्हाला हातात द्यावं लागतं. चष्मा द्या, पाणी द्या, वही दे, का तुम्हाला दुसऱ्याची गरज लागते एवढ्या छोट्याशा कामाला? आणि हीच सवय मोठेपणी देखील पुढे पुढे आपल्याला लागून जाते. म्हणून आपण छोटे छोटे कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. तर असं न करता स्वतःची कामं स्वतः करायची, दुसऱ्याची मदत न घेता. म्हणून इथेही त्यांना हेच सांगितलं आहे, तुला स्वतःच म्हणजे वेल्डरचं काम आणि फोरमनचं काम, ही सगळी कामं तुलाच करायची आहेत. आता नवीन होते लेखक, काही बोलू शकत नव्हते. लेखक बिचारे काही बोलले नाही. वरिष्ठांची आज्ञा, वरिष्ठ म्हणजे सिनियर्सची ऑर्डर म्हणून मी सुरुवात केली. जे होतं त्याच्यामध्ये लेखकाने सुरुवात केली, बरीच धडपड करून. आता इंजिनियर होते, ते वेल्डिंगचं काम ते शिकले नव्हते किंवा बाकीची कामं त्यांना माहिती नव्हती, पण त्यांनी ती शिकून घेतली, त्यांनी ते करायचा प्रयत्न केला, नाही म्हटलं नाही. म्हणून बरीच धडपड करून त्यांनी आपलं काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली. लेखकांनी दिवसेंदिवस चांगलं काम करत आहेत ते त्यांचं निरीक्षण करत होते. कामात यश येत आहे, धडपड करत आहेत, त्यांची धडपड त्यांच्या वरिष्ठांनी, सिनियर्सनी बघितली आणि त्यांनी अजून त्यांचे काम वाढवलं, कामाची व्याप्ती वाढवली. मग हे करूया, ते करूया, असं ते त्यांना स्वतःहून सांगायला लागले. म्हणजेच बघा, पहिले मी कामं करण्यासाठी माणसांची गरज सांगितली तेव्हा त्यांना नाही सांगितलं, पण लेखकांना काम करताना पाहिलं, कशा पद्धतीने काम करतायत, काय धडपड करतायत, काही ना काही करायचा प्रयत्न करतायत, बरीच कामं त्यांनी पूर्ण केली. हे पाहिल्यावर वरिष्ठांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला आणि मग त्यांनी काय केलं बघा, आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल आणि जे जे हवे असेल ते मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. बघा, काय कारण होतं की याच्या आधी बरेच इंजिनियर तिथे येऊन गेले होते, पण काही लोकांची वृत्ती असते, आता हे इंजिनियर आहे, मी दुसरी कामं कशी करणार, अशा स्वभावाच्या वृत्तीची. म्हणून ते म्हणाले,
काम मिळाल्यानंतर बरेच लोक अनेक मागण्या करतात. मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला असंच पाहिजे, माझं केबिन असं पाहिजे, माझं ऑफिस असं पाहिजे, मला असंच सोयीसुविधा पाहिजे, अशा अनेक मागण्या करायच्या, सुविधा द्यायच्या. आणि हे लोक सुविधा घ्यायचे, पण काम काही होत नव्हतं. म्हणून आता नव्याने येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस ते लोक कोणत्याही प्रकारच्या सुविधा जर त्यांनी मागितल्या तर देत नाही. त्याची काम करण्याची तयारी आहे का, काम करतो आहे का, हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी हळूहळू त्या व्यक्तीला कामं देण्यास सुरुवात केली, अधिक सुविधा देण्यास सुरुवात केली. लेखकाच्या काम करण्याच्या पद्धतीने ती लोक प्रभावित झालीच होती. लेखकांवर त्यांचा विश्वास वाढत होता. हा व्यक्ती काहीतरी करेल आणि बरेच वर्ष न केलेलं काम पूर्ण करून दाखवलं आहे. मग आता ह्याला काही लागलं तर द्यायला हरकत नाही. म्हणून त्यांनी स्वतःहून त्याला विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल. तुला वेल्डर पाहिजे ना, तुला वेल्डर मिळेल. फोरमन मिळेल. त्यांचा सुपरवायझर जो आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला तो फोरमन देखील तुला मिळेल. आणि जे जे हवे असेल तेही तुला मिळेल. तुझ्या अजून काही रिक्वायरमेंट असतील, तुला काय हवं असेल तेही तुला मिळेल. यावर लेखकांनी त्यांना सांगितलं, आता मला काहीच नको आहे, कारण मी स्वतः माझं सर्व काम करेन. कारण लेखकाने इतक्या महिन्यात स्वतः बरीचशी कामं शिकून घेतली होती, स्वतः कामं करायला शिकले होते. म्हणून लेखकाने सांगितलं, आता मला कोणाचीच गरज नाही. आत्तापर्यंत एवढं काम मी एकट्याने केलं, आता पण मी सर्व काम करेन. तेव्हा त्यांनी आम्ही असं का वागलो याचा खुलासा केला. ते म्हणाले, काम सुरू करण्याआधी लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो. की याआधी आलेल्या इंजिनियर्सने की याआधी आलेल्या कामावर हजर राहिलेल्या व्यक्तींनी काम सुरू करण्याअगोदीच मला असं हवं आहे, मला तसं हवं आहे, मला हे लागेल, मला ते लागेल, अशा अनेक गोष्टींची मागणी केली होती. आणि त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी कामच नाही केलं. पण तू ते करून दाखवलंस, म्हणून तुला जे जे काही हवं आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत. यावरून बघा, लेखकांना जेव्हा पहिल्या वेळी नाही म्हटलं कोणी, त्यावेळी लेखकांचं काम थांबलं का? नाही. कारण लेखकांना सुरुवातीपासूनच स्वतःचं काम स्वतः करायची सवय होती. प्रत्येकाने धडपड करायची, जे नाही आहेत ते करायचा प्रयत्न करायचा, विनाकारण आपल्यामुळे दुसऱ्याला कामाला लावायचं नाही. आपलं काम आहे ते आपल्याला जोपर्यंत जमते ते आपण स्वतः करायचं. साध्या गोष्टीसुद्धा पाणी आणणं, आपले कपडे उचलून ठेवणं, आपल्या चपला जागेवर ठेवणं, ह्या देखील गोष्टींना काही लोकांना नोकर लागतात. आपल्यासमोर अशी अनेक थोर उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्याला स्वतःची कामं स्वतः करण्याचा आदर्श ठेवला आहे. ग्रामस्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत गाडगे महाराज, ते दुसऱ्याला कधी सांगत नव्हते हे साफ करा, ते साफ करा. ते गावात गेल्यानंतर हातात झाडू घ्यायचे आणि संपूर्ण गाव झाडायसाठी प्रयत्न करायचे, सुरुवात करायची. ते कोणाला सांगायचं नाही की तुम्ही हे झाडा, हे अस्वच्छ आहे, असं काही नाही. ते गावात गेल्यावर त्यांना जिथे जिथे कचरा दिसेल तिथे ते जाऊन कचरा साफ करायचे. त्यांना झाडताना बघून गावातले इतर व्यक्ती देखील तिथे यायचे आणि स्वच्छता करण्यास सुरुवात करायचे. आता सांग तुला काय पाहिजे. वेल्डर मिळेल, फोरमॅन मिळेल, असं सांगून जे जे हवे ते तुला मिळेल. यावर मी म्हणालो की मला आता काहीच नको आहे. अशा पद्धतीने लेखकांच्या कामाने तिथली लोकं फार प्रभावित झाली होती आणि त्यांनी लेखकांना जे जे हवे ते देण्यासाठी ती तयार झाली होती. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. आणि आता ते हेही लक्षात घे, एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. इथूनही आपल्याला एक चांगला उपदेश मिळतो आहे. लेखकाला या गोष्टी, चांगल्या गोष्टी त्यांच्या म्हणजे उमेदीच्या वयातच, तेव्हा त्यांनी नोकरीला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना या चांगल्या गोष्टींचा अनुभव शिकायला मिळाला. आणि त्यामुळेच लेखक जे
त्यांनी आपले विचार बदलले, त्यांनी या विचारांनी प्रभावित झाले आणि आपण पण आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या विचारांचा वापर करायचा असं सांगेल. तर पुढे बघा, मात्र आता तुझ्या हाताखाली जेवढे पाहिजे ते लोक घे, ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी स्वतः तुला काम करताना पाहिलेलं आहे. तू कसा काम करतो आहेस, तू कसा वागतो आहेस, तू सगळी कामं स्वतः करू शकतोस, मी नाही म्हटलं तरी तू करणार. त्यांनी तुझी मेहनत पाहिलेली आहे, तू किती मेहनती आहेस, किती हुशार आहेस, ते त्यांनी पाहिलं आहे. म्हणून ते तुला नक्कीच मदत करतील आणि तूही हे करू शकतोस हेही देखील त्यांना माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे आता कामाची व्याप्ती वाढलेली आहे, कामाचा पसारा वाढलेला आहे, त्यामुळे तू सगळी कामं एकटा करू शकणार नाही. म्हणून तू तुझ्या हाताखाली काही माणसं घे. थोडक्यात काय तर लेखकाचं काम करण्याची पद्धत बघून मग त्यांच्यावर विश्वास वाढल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या सुविधा बार्कमधून मिळत गेल्या. लेखकांना हेच सांगायचं आहे, सुरुवातीच्या काळात तुम्ही कुठे जर नोकरीला गेला लगेच तुम्हाला सर्व काही मिळणार नाही. तुमची काम करण्याची पद्धत सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या कामावर तुमचा बॉस खुश होतो आणि मग तुम्हाला अनेक सुविधा तो देऊ करतो. पण सुरुवातीच्या काळात जर तुम्ही मेहनत करताना दिसला नाही तर या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार नाही. मन लावून जिथे आपण काम करतो तिथे मन लावून काम करायचं. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं ही प्रवृत्ती चुकीची. आणि जे मिळेल ते काम करण्याची सवय ठेवलात तर सर्वांना कळतं की हा मुलगा फार मेहनती आहे, हा व्यक्ती फार मेहनती आहे आणि हा व्यक्ती पडेल ते काम करतो आहे, खूप मेहनत करतो आहे टिकून राहण्यासाठी. यासाठी सर्वांचं तुमच्याबद्दलचं मत वेगळं होऊन जाईल आणि तुमचा बॉस नक्कीच तुमच्यावर खुश होईल आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा मिळेल आणि तुम्ही जे काम करतायत त्यात तुम्ही नक्कीच प्रगती करा. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. बऱ्याच लोकांची सवय असते, आपल्याला येतच नाही पण इतरांवर बॉसिंग करायची सवय असते. हे कर, ते कर, हे कर. स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला गेलात आणि दुसऱ्याला साफ करायला सांगितलं तर होईल का? हां, आम्हाला सांगतायत आणि हे स्वतः काही करत नाही असं नाही. स्वतः पहिले करता आलं पाहिजे. तुम्ही करताय हे पाहून इतर पण तुमच्याकडून प्रेरणा घेतील आणि तुम्ही कामाला लागाल. म्हणून दुसऱ्याला काम सांगण्याआधी स्वतःला ते येतं आहे का, तर दुसऱ्यावर ओरडण्याआधी स्वतःला ते जमतं आहे का हे पाहायचं. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. बऱ्याच लोकांची अशी सवय असते दुसऱ्यांवर बॉसिंग करायचं, हे कर, ते कर, असं कर, तुला हे नाही जमत, तुला ते नाही जमत, तुला असं नाही जमत, तुला तसं नाही जमत. अशा प्रकारचं लोकांना कारणं देत राहायची, लोकांना ओरडत राहायचं, लोकांवर म्हणजे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर सतत बॉसिंग करत राहायची, अधिकार गाजवत राहायचे. तर असं न करता स्वतः आपण दुसऱ्यांना कामं सांगणार ते मला आधी येते का हे पहिले पाहायचं. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो की आधी सांगितले मग केले असं नाही. आपण करू शकतो, स्वतः आपण करावे. आपल्याला करताना पाहिजे लोक आपली प्रेरणा घेतील आणि आपल्याकडून आपोआप करतील. पण आपण करायचंच नाही आणि दुसऱ्यांना सांगत. स्वामी रामदास स्वामीने म्हटलेलं आहे, आधी केले मग सांगितले. या व्यक्तीनं आधी करायचं आणि मग दुसऱ्यांना सांगायचं की मी हे करू शकतो, तुम्हीही करा. मी जर करू शकतो तर तुम्ही का नाही. तुम्ही जर करायला लागला तर आपोआप त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळते. मी तुम्हाला जर सांगत असेल की शांत राहा, रागावू नका, चिडचिड करू नका आणि मी स्वतः चिडचिड करत असलं, रागावत असेल तर त्याचं काय. मीच सांगितलं खोटं बोलू नका तुम्हाला आणि मीच खोटं बोलत असेल तर तुमच्यासमोर चांगला आदर्श निर्माण होईल का? नाही. म्हणून आधी स्वतः ती व्यक्ती आणायची, स्वतः आपल्याला येतं आहे का आपण करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग इतरांना करण्यास सांगायचं. हा मोलाचा संदेश लेखकाला या दुसऱ्या अनुभवातून मिळाला. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षाचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. लेखक म्हणाले की हे दोन्ही अनुभव जे मला बार्क या संस्थेमध्ये मिळाले हे अनुभव मला आजही महत्त्वाचे वाटतात. याच्यामुळे मी घडलो, माझ्या स्वभावामध्ये हे विचार तिथून आले आणि त्यांच्यामुळे मी अशा प्रकारचे काम करू शकलो, माझी प्रगती होत गेली. या अनुभवातून मला शिकण्यासारखं बरंच काही मिळालं आणि हे विचार मला बार्कमध्ये मिळाले
माझ्या बार्कच्या सहकार्याने दिले. माझ्या बार्कमध्ये जहांगीर बाबांनी मला काही विचार दिले आणि त्यातून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि आज मी तुमच्यासमोर एक शास्त्रज्ञ म्हणून उभा आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात देखील अशाच प्रकारे काम करण्याची गरज आहे. हे काम करत असताना तुम्हाला स्वतःला आधी वेळेल ते काम करायची सवय ठेवा. त्यानंतर तुम्ही कोणतंही काम कमी दर्जाचे म्हणू नका. जे आहे उपलब्ध सामग्री त्यात काम करण्याची सवय ठेवा. जे मिळेल ते काम करण्याची सवय ठेवा. यावरून या पाठाचा असा आशय येतो की तुम्ही आत्ताच नीट समजून घेतलात हा आशय तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. की याच्यापुढे तुम्ही जेव्हा आता शाळा कॉलेज संपून नोकरीसाठी जाल किंवा तुमचा स्वतःचा काही बिझनेस सुरू कराल की जे काम तुम्ही करायला सुरुवात कराल त्यात तुम्हाला या 2 गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. एक म्हणजे स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय ठेवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करू नका. सतत नवीन काम शिका, नवीन संशोधन करत राहा. सतत आपल्याला उद्योगी ठेवा. आणि दुसरं म्हणजे आधी सांगितलं आणि म्हणजे दुसऱ्यांवर बॉसिंग करू नका. स्वतः ते काम येते की ते पहा आणि नंतरच दुसऱ्यांना सांगा. अशा प्रकारचे दोन्ही अनुभव त्यांनी सांगितले आणि या लेखकाला त्यातून प्रेरणा मिळाली तशी तुम्हीही घ्या आणि तुमच्या या मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल असे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा पाठ प्रेरणादायी पाठ आहे. स्थूल वाचनाच्या या पाठामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न नसतात. ब्रीफ प्रश्न असतात. एक टिपा द्या असतात किंवा खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा असे प्रश्न असतात. आपला हा पाठ इथेच संपतो आहे. आपण या पाठाचे शब्दार्थ लिहून घ्या. लघुरूप, छोटे रूप, प्रचंड, अवाढव्य, जेमतेम, उणीपुरी किंवा फक्त, बार्क, भाभा अणु संशोधन केंद्र, स्फूर्तिदायक, उत्साही, प्रवृत्ती, स्वभाव, अंतिमतः, शेवटी, स्काय इज द लिमिट, अवकाशा इतके अमर्यादित. अशा प्रकारचे हे शब्दार्थ आहेत. हा पाठ एकदा पुन्हा व्यवस्थित वाचा कारण या पाठावर कोणत्याही स्वरूपाचा परिच्छेद दिला जात नाही. परिच्छेदाशिवाय तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं ब्रीफ किंवा टिपा लिहा या किंवा तुमचं मत अशा प्रकारे किंवा एक विधान देईल त्यात स्पष्ट करा. यातून तुम्हाला स्पष्ट करायचं असतं. त्यामुळे या धड्याचं वाचन करणे फार गरजेचं आहे. हा प्रश्न समजून घ्या आणि मग त्याची उत्तरं लिहा. पहिले पाठ समजला आहे. नसेल समजला तर पुन्हा एकदा पहा. तो वाचा किमान 2 वेळा तरी आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. प्रश्नांची उत्तरं रिटर्न वर्कमध्ये मी देणारच आहे. आज आपला पाठ इथेच संपतो आहे. भेटूया पुढच्या भागात. आता इथेच थांबते. धन्यवाद.